राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, विधिमंडळातील विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सहकारी, इथं उपस्थित परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व अनुयायी, आज 6 डिसेंबर आणि आपण सर्वजण तर उभा देश या दिवशी मुंबईच्या या चैत्यभूमीवर बोधिसत्व महामानव विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करण्यासाठी इथे येतो। कोरोनाचं संकट आलं आणि राज्य सरकारने चैत्यभूमीच्या आपल्या समितीने आणि महानगरपालिकांनी आणि पोलीस यंत्रणेने जनतेला आवाहन केलं की हे संकटाचं वर्ष आहे आणि या संकटाच्या वर्षात इथे येण्यापेक्षा आम्ही या चैत्यभूमीचं दर्शन आपल्या दारापर्यंत शासनाच्या महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी परमपूजनीय बाबासाहेबांचं देऊ। आज त्या सर्व अनुयायांचे सुद्धा मी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं आभार मानतो। आजचा दिवस खरी गोष्ट आहे की प्रेरणा देणारा, स्वाभिमानाचा आहे, संघर्षाचा आहे। पण कुठेतरी लिखाणात मी वाचलं की ज्यावेळेस विश्वरत्न बाबासाहेबांनी इथं आपला देह सोडला, प्रत्येक अनुयायाचा तर प्राण तळमळलाच, पण या सागराचा सुद्धा प्राण त्यावेळेस तळमळला होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही। त्यांची प्रेरणा, त्यांचा संघर्ष अविरतपणे या देशाच्या प्रत्येकाच्या मनात तेवत राहावा। मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीनं एक सांगू इच्छितो की जे आंतरराष्ट्रीय स्मारक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण हाती घेतला आहे, आजच्या निमित्तानं विश्वास द्यायला या दोन्ही नेत्यांच्या समोर मला अभिमान वाटतो की 14 एप्रिल 2023 या वर्षी आपण त्याचं नक्कीच लोकार्पण या ठिकाणी करणार आहोत। या सर्व कामाच्या बाबतीत राज्य सरकारचं, सामाजिक न्याय विभागाचं पूर्णपणानं लक्ष आहे। आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य पाहता सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं मी बोधिसत्व महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यानंतर माननीय ऊर्जा मंत्री माननीय नितीनजी राऊत साहेबांना विनंती की त्यांनी आपण या ठिकाणी अभिवादन पर शब्द बोलावेत। महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार या चैत्यभूमीवर मोठ्या लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी करण्यात आला। आजच्या या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी उपस्थित महामहिम राज्यपाल कोश्यारीजी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, राज्याचे
विधिमंडळातील विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, माझे मंत्रिमंडळातील समस्त सहकारी, मुंबईच्या महापौर आणि या ठिकाणी उपस्थित समस्त बंधू भगिनी आणि मित्रांनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ विचार दिला नाही, ते एक संविधानाच्या रूपानं एक आचारसंहिता सुद्धा या देशाला दिली आणि ती देत असताना त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी या देशाला लोकशाही अर्पण करीत आहे, परंतु लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर व्यक्तिपूजेपासून आपल्याला दूर जावं लागेल. जर एखादा व्यक्ती या देशातील नागरिकांना देवासारखा वाटला आणि त्याची पूजा जर करायला लागलेत तर हा देश संपून जाईल, या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. आज भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. ते सर्व टिकवणं आपल्या हातात आहे. आपलं राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे आणि ती प्रेरणा या चैत्यभूमीवरून घेऊन जायला, तो विचार, ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे संपूर्णपणे टिकण्यासाठी प्रेरणादायी निश्चितच आम्हा सर्वांना ठरेल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहे. आजच्या या महापरिनिर्वाण दिनी मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर माननीय केंद्रीय न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांना विनंती करतो, त्यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि उद्धवजींच्या मंत्रिमंडळामधले सगळे मंत्री आणि आपण सर्वजण, साऱ्या देशामध्ये फुलत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कली. साऱ्या देशामध्ये फुलत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कली. मी वाहतो त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण, म्हणून त्यांनी केलं देशाचं रक्षण. देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेबांच्या विचाराचं लक्षण. देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेब आंबेडकरांचं लक्षण. म्हणून तुम्ही सर्वजण घ्या शिक्षण. शिक्षणाशी बाबासाहेबांचा अत्यंत जवळचा संबंध होता. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी दलित समाजामध्ये झालेला असला तरी समाजामध्ये समता आली पाहिजे. दलित आणि सवर्ण तोडला गेला पाहिजे. माणसाच्या मनातला अहंकार संपुष्टात आला पाहिजे. माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे. अशा पद्धतीची विचारधारा बाबासाहेबांची होती आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय, अशा पद्धतीची भूमिका घेणारा, सेक्युलर भूमिका घेणारा, अशा पद्धतीचा संविधानाचा जो आराखडा आहे, या संविधानातला भारत उभा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ही चैत्यभूमी जी वास्तू आहे ती थोडी कमकुवत आहे. महानगरपालिकेच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने इंदू मिलचं काम तर चाललेलंच आहे, परंतु चैत्यभूमीचं जे डेव्हलपमेंट आहे, जो स्तूप आहे, तो स्तूप थोडा मोठा करावा
आणि त्या लवकरात लवकर आपल्याला हे जे स्मारक आहे हे सुद्धा स्मारक आपल्याला चांगल्या पद्धतीने उभं करायचं आहे. या ठिकाणी मी जास्त न बोलता आपण सगळे महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्याची प्रतिज्ञा आपण करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय महाराष्ट्र. यानंतर माननीय विधानसभा अध्यक्ष माननीय नाना पटोलेजींना विनंती करतो त्यांनी आपलं अभिवादन करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले महामहिम राज्यपाल कोश्यारी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सगळे सन्माननीय मंत्री महोदय आणि उपस्थित सगळे आदरणीय व्यक्ती, बाबासाहेबांच्या विचाराचं स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण आपण अरबी समुद्राच्याच काठावर केलेलं आहे. बाबासाहेबांचं हृदय या अरबी समुद्रासारखंच विशाल होतं. शोषित, पीडित, सर्वसामान्य माणूस याला माणसासारखं जगता यावं यासाठी त्यांनी केलेलं अथाग प्रयत्न आणि म्हणून मानवतेचं दर्शन करणारं हे विशाल स्वरूप बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या या महापरिनिर्वाण निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. जय महाराष्ट्र. माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार. माननीय महामहिम राज्यपाल महोदय, माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय, माननीय रामदास आठवले साहेब, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोलेजी, आपल्या महानगरपालिकेच्या नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरीताई पेडणेकर, मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज 64वा महापरिनिर्वाण दिन. मी सुरुवातीलाच घटनेचे शिल्पकार भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. बाबासाहेबांनी दिलेली घटना, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, एवढा मोठा तुमचा माझा भारत देश, त्याला एकसंघ ठेवण्याचं काम नाना ढंगाचे, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक एकोप्याने कशा प्रकारे राहतील आणि भारत देश एकसंघ कसा राहील याकरता ही घटना आणि हे संविधान अतिशय महत्वपूर्ण भूमिका आजपर्यंत बजावत आलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील जगामध्ये एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी, सातत्याने ती राहावी, हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. इंदू मिलच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्यामुळे थोडं त्या कामामध्ये व्यत्यय आला, परंतु सामाजिक न्याय मंत्र्यांनी सांगितलं त्याप्रकारे महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ते जितकं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. नेहमीच आपण 6 डिसेंबरला सगळेजण एकत्र जमतो, त्या पद्धतीने याही वर्षी जमलेलो आहोत. त्यावेळेस काही मर्यादा आपल्याला ह्या कोरोनाच्यामुळे आलेल्या आहेत, परंतु एकंदरीतच त्याच्यातनं
निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल अशा प्रकारचा विश्वास मी इथं व्यक्त करतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कोटी कोटी अशा प्रकारे विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ठीक आहे. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अध्यक्ष महोदय आहेत, रामदासजी बसलेले आहेत, माझे मंत्रिमंडळातील इतरही सहकारी आहेत, मुनगेकर साहेब आहेत आणि महापौरताई आहेत, उपस्थित बांधवांनो, भगिनीनो आणि इथे आज उपस्थित जरी नसले तरी या टीव्हीच्या माध्यमातून घराघरातून बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवर्षी या सागराशी स्पर्धा करणारा एक निळा भीमसागर इकडे उसळतो. कोणता सागर मोठा, कोणता सागर खवळलेला याचं वर्णन करणं कठीण जातं. सागर म्हटल्यानंतर खवळणं आलं आणि शांत होणंही आलं. आजचा हा महापरिनिर्वाण दिन आहे. हा 64 वर्षानंतर असा वेगळ्या परिस्थितीत आपण पाळतो आहोत. कारण करोनाचं संकट हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि म्हणून या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांना सुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो, देशाला समाजाला कशी मदत करतो, याचं आजचं हे जे काही दृश्य आहे ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक समाधान वाटलं असेल की खरा भक्त किंबहुना खरा भीमसैनिक कसा असावा. मी जे काय आयुष्य वेचलं ते फुकट गेलं नाही. ज्या वेळेला गरज असेल, एक काळ होता की जेव्हा एक क्रांती करण्याची गरज होती, वैचारिक क्रांती होती, सामाजिक क्रांती होती आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका काळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे. म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना, भगिनींना आणि मातांना धन्यवाद देतो आहे की आपण एक अद्भुत दर्शन दरवर्षी घडवत असता तसं शिस्तीचं आणि संयमाचं अद्भुत दर्शन याही वर्षी आपण घडवलेलं आहात. बाबासाहेब म्हटल्यानंतर नेमकं काय बोलायचं हा एक प्रश्न असतो. कारण हे पुस्तिका मी पाहिली, जुने जुने फोटो बघितले, तो संपूर्ण काळ जिवंत झाल्यासारखं वाटलं आणि मग एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांनी क्रांती तर केलीच, वैचारिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली. क्रांती करणं कठीण असतंच, पण कदाचित क्रांती करणं हे सोपं असेल, पण त्या क्रांतीला शिस्तीची चौकट टाकणं हे फार महत्त्वाचं. म्हणजे क्रांती केलं, वाट लावली आणि निघून गेला, तसं नाही. बाबासाहेबांनी क्रांती तर केलीच, पण त्या क्रांतीला एक दिशा पण दिली, देशाला एक घटना पण दिली, प्रत्येकाला एक चौकट दिली, अधिकार दिले, संविधान दिले आणि अशी व्यक्ती मला नाही वाटत पुन्हा कधी होऊ शकेल. म्हणून आज जे काय आम्ही आहोत, मुख्यमंत्री आहोत, राज्यपाल महोदय आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, ही घटनात्मक सगळी पदं ही बाबासाहेबांनी त्यावेळेस संविधानामध्ये त्याची एकूण रूपरेषा आणि चौकटी आखून दिल्या. त्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा भीमसैनिकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मी माननीय राज्यपाल महोदय माननीय भगतसिंह कोश्यारी सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी अभिवादनाचं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते.
पूज्य बाबा साहब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर आयोजित आज के इस सभा में आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी, उप मुख्यमंत्री अजीत दादा जी, विधानसभा अध्यक्ष जी, सभी मंत्रीगण, महापौर जी और समिति के सभी पदाधिकारी और सदस्यगण, मैं सर्वप्रथम इस चैत्य भूमि में बाबा साहब को नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं। आप सब लोग जानते हैं कि स्वामी विवेकानंद ने 1897 में 1897 में कहा था कि सारे 33 करोड़ देवी देवताओं को भूल जाओ और अगले 50 साल केवल और केवल भारत माता का याद रखो। मुझे लगता है कि उनके इस आवाज को बाबा साहब ने एक नई स्थिति दी, एक नया अध्याय उन्होंने जोड़ा और इस भारत को एक करने के लिए जो भारत का संविधान उन्होंने बनाया है और सचमुच विवेकानंद के उस भविष्यवाणी को सही सिद्ध करता है। मेरा आप सबसे अनुरोध है कि बाबा साहब ने जो अपना अभूतपूर्व योगदान इस देश को दिया है, और विवेकानंद जी कहते थे दरिद्र नारायण, समाज को सबको उठाओ, ऊंचा उठाओ, और हमारे अम्बेडकर जी ने, बाबा साहब ने उस काम को आगे बढ़ाया है। और आज ये फिर से एक ऐसी आवश्यकता है जब देश कोरोना से सारे देश परेशान है, सब जगह छोटे छोटे देशों में भी भारत से ज्यादा लोगों की मृत्यु हो रही है, छोटे छोटे देशों में भी यहाँ से अधिक संख्या में लोग बीमार पड़ रहे हैं। भारत में क्यों नहीं हो रहे हैं? भारत में उससे कम क्यों है? ये भी महाराष्ट्र में बहुत ज्यादा होते हैं, उससे कहीं कम है। उसका कारण क्या है? उसका कारण एक ही है कि जो भगवान बुद्ध का कंपैशन, करुणा का, दया का जो भाव उन्होंने दिया, जो भारतीय दर्शन ने दिया है, जिसको बाबा साहब भीमराव अम्बेडकर ने बोधिसत्व का ग्रहण करके, बुद्ध धर्म ग्रहण करके उन्होंने स्वीकार किया है। तो करुणा के आगे, कोरोना के आगे जो भारतवर्ष के लोगों के अंदर, हम सब के अंदर जो करुणा का भाव है, कंपैशन का भाव है, जिसके ऊपर हमारे अम्बेडकर जी ने बहुत ज्यादा जोर दिया है। मैं सोचता हूं कि शायद हमारे अंदर, इस देश के जन जन के अंदर वो करुणा का भाव ऐसा है कि उसके कारण हम लोग कोरोना को परास्त कर रहे हैं। और निश्चित रूप से बाबा साहब की प्रेरणा से फिर से उनकी, हमारे जो भी उनका त्याग है, बलिदान है, उसकी वजह से हमारा देश एक बार फिर एक नई शिखर पर चढ़ेगा। समाज के अंदर जागृति आ रही है, ये जागृति दिन दुनिया रात चौगुनी बढ़े और समाज सब साथ लेकर के, अभी रामदास जी कह रहे थे कि सबको जोड़ करके, देश को जोड़ करके चलना, उन्होंने बात बताई अपना। तो वास्तव में देश को जोड़ करके चलना ये सबसे बड़ी आवश्यकता है। हम सब उस दिशा में आगे बढ़े और हम बाबा साहब का सपना साकार हो, यही मेरी इसमें विनती है। आप सबको बहुत बहुत नमन, कमेटी वालों का बहुत बहुत धन्यवाद। आजच्या परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सारे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीहून जगभरात केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, राज्य शासनाने, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे या ठिकाणी विनंती केली होती त्यास अनुसरून आज या ठिकाणी कोविड-19 सगळी सूत्र पालन करून या संपूर्ण कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं जातं। मी या ठिकाणी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त माननीय इकबाल सिंग चहल, माननीय अतिरिक्त आयुक्त संजय जी जायसवाल,